दिंडोरी लोकसभेसाठी संगीताताई कडाळे यांची निवड करण्यात आलेली आहे। येणाऱ्या लोकसभेसाठी दलित आदिवासी क्रांती दलाचे अधिकृत उमेदवार संगीताताई कडाळे यांची निवड करण्यात आली आहे। संगीताताई कडाळे गोरगरीब जनतेतील आहेत आणि संपूर्ण जनता ही संगीताताई कडाळे यांच्या सोबत आहे, कारण त्यांच्या सोबत फुले, शाहू, आंबेडकरांचा, भगवान वीर, एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांची विचारधारा आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये गोरगरीब जनतेने संगीताताई कडाळे यांना मदत करावी असे आव्हान देखील गोरगरीब जनतेच्या वतीने करण्यात येत आहे, कारण ही व्यक्ती आपल्या न्यायासाठी लढणारी व्यक्ती आहे, आपल्या हक्कासाठी भांडणारी व्यक्ती आहे। म्हणून येणारी लोकसभा ही संगीताताई कडाळे। त्याचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे राजे राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, जे की घालून गेले घाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोहडा गायला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फातिमा शेख, ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा ज्यांची उभी राहती ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जकडला गेला अशा समाजाला साखळदंडातून मुक्त करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्यांनी केलं ते क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेंना मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो। मित्रांनो, आज 2024 म्हटल्यानंतर आता लोकसभा लागलेली आहेत आणि लोकसभेमध्ये अनेक उमेदवार इच्छुक झालेले आहेत। अनेक उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून, वेगवेगळ्या संघटनांकडून उमेदवारी अर्ज भरत आहेत। त्यामध्ये दिंडोरी लोकसभेमध्ये आपण एक गरिबाची मुलगी म्हणजे दीनदुबळ्यांची एक मुलगी आणि जिला कोणाचाही कुठल्याही पक्षाचा आधार नाही आहे, सपोर्ट नाही आहे, अशी व्यक्ती महत्त्व म्हणजेच आपण संगीताताई कडाळे यांना ही उमेदवारी दलित आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जाहीर केलेली आहे। आणि दलित आदिवासी क्रांती दलाच्या वतीने उमेदवारी जाहीर करत असताना मित्रांनो, मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि दिंडोरी लोकसभेमध्ये जे कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील, त्यांनी संगीताताई कडाळे यांना मदत करायची आहे। मित्रांनो, मदत का करायची आहे मित्रांनो, अनेक पक्षाचे मोठमोठे नेते आहेत, अनेक मोठमोठे राजकीय पक्षातले नेते आहेत, पुढारी आहेत, नको ते करतात। मला सांगा, आपण आपल्या माणसाला मदत करायची की बाहेरच्या माणसांना? आणि बाहेरचा माणूस कोण, आपला माणूस कोण, यातला मी फरक स्पष्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो। आपला माणूस म्हणजे आपल्यामध्ये राहणारा, आपले प्रॉब्लेम सोडवणारा, आपल्या मदतीला धावणारा, निम्म्या रात्री ज्या संकट उभे राहतील त्या संकटांमध्ये आपल्या सोबतीला राहणारा व्यक्ती म्हणजे संगीताताई कडाळे। म्हणजे ती आपल्यात राहणारी व्यक्ती आहे। म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या अवताली भवताली राहतो त्या घरामध्ये AC मध्ये नाही राहत, त्या पण एक सर्वसाधारण घरामध्ये राहतात अशी व्यक्ती आहे। आणि मला एक सांगा, आता ते दिंडोरी लोकसभेमधून उमेदवारी अर्ज भरताय आणि आपले उमेदवार म्हणजे जे बाहेरचे कसे का लोकसभा लढवायची दिंडोरीमध्ये आणि घर बांधायचं कुठं, नाशिकमध्ये। मुद्दा लक्षात घ्या। मला सांगा, ज्या वेळेस माझ्या माय माऊलीला म्हणजे माझ्या बहिणीला जर एखाद्या वेळेस प्रॉब्लेम उद्भवला तर नाशिकची व्यक्ती लवकर आपल्या जवळ पोहोचेल का आपली व्यक्ती लवकर पोहोचेल? थोडा आपण पण विचार केला पाहिजे। मला एक म्हणायचं आहे, जो आपल्या आडीनडीला, आपल्या वेळेमध्ये आपल्या मदतीला धावेल अशा व्यक्तीसोबत आपण राहणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि संगीताताई कडाळे हे खरंच आपलं गोरगरिबांचं व्यक्तिमत्व असलेलं व्यक्ती आहे आणि मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना एका ताकदीनं मदत करायची आहे। आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि आपल्या बहिणीला, ती माझी काय तुमची काय, आपल्या बहिणीला एक सर्वसामान्य घरातली मुलगी आपल्याला येणाऱ्या लोकसभेमध्ये पाठवायची आहे। यासाठी दलित आदिवासी क्रांती दल हा कंबर कसून कामाला लागलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या महिला प्रदेशाध्यक्ष वंदनाताई संसारे असेल, कविताताई निर्मवणे असेल, शालिनीताई तरले असेल, अनिताताई पवार असेल, सुनीताताई पवार असेल, अशा अनेक महिला आहेत की या महिलांनी देखील संगीताताईला पाठबळ दिलेलं आहे आणि संगीताताईचं पाठबळ हे खचून जाणार नाही। आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण आपली जागा
ही दाखवून देऊ आणि लोकसभेमध्ये आपण ह्या आपल्या बहिणीला त्या ठिकाणी पाठवू असा निश्चय या ठिकाणी देतो। जय आदिवासी, जय भीम, जय बिरसा, जय संविधान।